हाय, बाहेर जोरदार पाऊस चालू आहे सगळीकडे. त्यामुळे तुमची मस्तपैकी आले घालून कडक चहा आणि त्याबरोबर गरमागरम भजी खायची तयारी चालू असेल. मी पण केला मस्त कडक चहा, पण भजीऐवजी मी केली रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. त्यासाठी म्हणलं एवढा जोरदार पाऊस आहे तर मस्तपैकी झणझणीत आमटी करावी, ते पण घेवड्याच्या डाळीची. त्यासाठी कुकरमध्ये घेतले 1 वाटीभर घेवडा, त्याच्यामध्ये घातलं पाणी, हळद, मीठ आणि थोडंसं तेल. ते मिक्स केलं आणि कुकरला डायरेक्ट 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या आणि चांगली मऊसूत डाळ शिजून घेतली. वाटण्यासाठी पातळ चिरलेलं खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण आणि हे सगळं परतून घेणार आहे. आणि इथे मी उन्हाळ्यामध्ये मी वाळून ठेवलेली कोथिंबीर वाटणामध्ये घालणार आहे, कारण माझ्याकडे ओली कोथिंबीर नव्हती. फोडणीसाठी कढईमध्ये चमच्याभर तेल टाकून मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी केली. त्यामध्ये वाटलेले वाटण घातले, मसाला आणि चवीनुसार मीठ घालून वाटण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले आणि त्यामध्ये मऊसूत शिजलेली ही घेवड्याची डाळ घातली. आता इथं भाजी घट्ट झाली आहे, त्यामुळं गरजेनुसार त्यामध्ये थोडंसंच गरम पाणी घालायचं. तुम्हाला जशी पातळ घट्ट हवी त्या पद्धतीने घालायचं आणि एक चांगली दणकून उकळी काढून घ्यायची. भाजीला तर एकदम छान येते. आणि या भाजीमध्ये चुरून खाण्यासाठी मी करत आहे इथं गरमागरम भाकरी. यासोबत तुम्हाला बाजरीची भाकरी खूप छान लागेल. माझं पीठ ज्वारी आणि बाजरी हे दोन्हीचं मिक्स आहे. अशी एकदम मस्त खरपूस फुगलेली गरम गरम भाकरी आणि घेवड्याची आमटी हे चुरून खाण्यात खूप मस्त लागते, आणि ते पण पावसाच्या दिवसांमध्ये. गरम भाकरीची थोडीशी वाफ गेल्यानंतर भाकरी ही मस्तपैकी मोडून एकदम बारीक चुरून मी घेतली आणि त्यामध्ये घेवड्याच्या भाजीचा किंवा कालवणाचा रस्सा सगळीकडनं टाकला आणि चांगलं मस्त कालवून घेतलं. त्यासोबत तोंडी लावण्यासाठी घेतला कांदा. आणि आता मी जेवणार आहे. चला बाय, एन्जॉय.